मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सायलीने प्रियाला चांगलाच धडा शिकवल्याचं पाहायला मिळालं. प्रिया रोज अश्विनची फसवणूक करून महिपत नागराजला भेटायला जायची. यावेळी ती मैत्रिणीकडे जाते, पार्टीला जाते अशी कारणं अश्विनसह सुभेदार कुटुंबियांना देत होती. पण प्रियाच्या हालचाली पाहून अर्जुन आणि सायलीला तिच्यावर संशय आला. म्हणूनच दोघांनी प्रिया नेमके कुठे जाते याचा शोध घेतला आणि ती खोटं बोलून घराबाहेर पडत असल्याचं सत्य उघड झालं. यामुळे अश्विन प्रियावर प्रचंड संतापतो. एकीकडे प्रियाची पोलकोल झालेली आहे, पण आता मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. आता प्रिया पाठोपाठ अस्मिताच्या नवऱ्याची सुद्धा पोलकोल होणार आहे. अस्मिताचा नवरा सचिन आणि साक्षी शिकरेचं अफेअर असतं. साक्षी अगदी हुशारीने सचिनला आपल्या जाळ्यात ओढते. अस्मिताशी लग्न झालं असून सुद्धा सचिन साक्षीच्या प्रेमात आंधळा झालेला आहे. अस्मिता आणि सचिन या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता अर्जुन सचिनला साक्षीबरोबर रोमॅन्स करताना पाहणार आहे. सचिन व साक्षी यांना असं पाहून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अस्मिताचा संशय खरा होता याची जाणीव त्याला होते. मात्र अर्जुनला ती मुलगी साक्षी शिकरे आहे हे अद्याप समजलेलं नाही. फक्त पाठमोऱ्या बसलेल्या सचिनला अर्जुन दुसऱ्या मुलीसह रोमॅन्स करताना पाहतो, असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अर्जुनला सचिनचं सत्य समजल्यानंतर तो खूप अस्वस्थ होतो. घरी जाऊन तो सर्वांसमोर म्हणतो की मी माझ्या बायकोला सोडून इतर कोणत्याही मुलीकडे कधीच पाहत नाही. माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. माझ्या कुटुंबियांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं किंवा त्यांना दुखवण्याचा प्रयत्न केला तर मी त्या माणसाचा जीव घेईन. अर्जुन अचानक हे सगळं बोलतो याचा विचार करून सायलीला आश्चर्य वाटतं. अस्मिता सुद्धा भावाचं बोलणं ऐकून विचारात पडते. आता या सगळ्यावर अर्जुन काय उपाय शोधणार? तो सचिनला सगळ्याचा जाब विचारेल का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी साक्षी शिकरे असल्याचं अर्जुनला सत्य समजेल का? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. धन्यवाद.